काल आपण पाहिलं होतं चेंज द व्हॉइस, त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण काल प्रेझेंट टेन्स चा जो ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस. तर आज आपण पाहणार आहोत जो पुढला प्रकार आहे पास्ट टेन्सचा. म्हणजेच पास्ट टेन्सचा म्हणजेच काय, त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचा कोणता पाहणार आहोत आपण, सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस पाहणार आहोत. पहिला काय पाहणार आहोत आपण, सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस चा पॅसिव्ह व्हॉइस करणे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काय पाहिली, पूर्ण चेंज द व्हॉइसची बेसिक माहिती पाहिली. त्याचबरोबर त्यामधील काही उदाहरण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिले. तर आज आपण काय पाहणार आहोत, पास्ट टेन्स मधले काही उदाहरण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्यासाठी बघा आपल्याला पास्ट टेन्सचं सूत्र माहित असणं गरजेचं आहे. जसं की आपण आता काल पाहिलं होतं तसंच त्याचप्रमाणे काय पास्ट टेन्सचं सूत्र, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र काय येणार आहे, त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र काय येणार आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र येणार आहे आपल्याला बघा, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र काय येणार आहे, एस प्लस V2 प्लस ओ. म्हणजेच काय, कर्ता, क्रियापदाचे दुसरे रूप आणि कर्म. आलं लक्षात. म्हणजे बघा हे आलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं. तर आपल्याला काय करायचंय, तर यामध्ये आता आपल्याला काय करायचंय, तर नंतर पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र पाहायचंय. म्हणजे जसं की आपण काल पाहिलं त्याचप्रमाणे फक्त काळ बदल आहे. इथे साधा भूतकाळ आहे, त्यामुळे इथे याची रचना थोडीफार फक्त वेगळी आहे. आता बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचे, इथे पण सुरुवातीला काय करायचंय, सुरुवातीला इथे पण कर्मानेच करायची. बरोबर आहे का, कर्मानेच करायची. त्याचबरोबर कर्म जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची आपल्याला द्वितीय विभक्ती करायची. बरोबर आहे. म्हणजेच काय, जर कर्म प्रथमा विभक्तीत म्हणजेच काय नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे, तर त्याची आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्टिव्ह केस करायचंय. त्याचबरोबर कर्मानुसार, म्हणजे कर्म जर सिंग्युलर असेल तर आपल्याला काय घ्यायचं, वॉज. आपला आता कर्म सिंग्युलर आहे, म्हणजे कर्म आपलं सिंग्युलर आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय समजू, आपलं क्रिकेट हे कर्म आहे आपलं, समजा कर्म आहे आपलं, हे सिंग्युलर आहे. हे कसं आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजे काय, एकवचनी आहे. तर त्यासाठी आपण काय घेणार आहेत, वॉज घेणार आहेत. बरोबर आहे का. जर आपलं कर्म जर आपलं प्लुरल असेल म्हणजे याचा अर्थ काय, समजा आपलं कर्म आता स्टोरीज असेल, समजा आपलं कर्म स्टोरीज असेल, तर आपण काय घेणार आहेत, वियर घेणार आहेत. काय घेणार आहेत, वियर घेणार आहेत. त्याचप्रमाणे आता हे झालं कोणतं सहाय्यकारी क्रियापद कर्मानुसार घ्यायचंय आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर काय घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय क्रियापदाचे तिसरे रूप. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की कुठलाही व्हॉइसचा प्रकार करत असताना क्रियापदाचं तिसरं रूप येतं, म्हणजेच पार्टिसिपल असे म्हणतात त्याला. आलं. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला बाय. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, बाय घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर काय घ्यायचंय, तर त्यानंतर आपल्याला घ्यायचंय शेवटी करता घ्यायचा. जर करता प्रथमा विभक्तीत असेल तर त्याला त्याची द्वितीय विभक्ती करायची, म्हणजे त्याची सब्जेक्टिव्ह केसची त्याची ऑब्जेक्टिव्ह केस करायची. तर आता आपण त्याचं प्रत्यक्ष आपण काय पाहू, त्याचं आपण सूत्र पाहूया. बघा जसं की आता त्याचं सूत्र पाहूया, पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र पाहूया. पॅसिव्ह व्हॉइस काय येणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र, पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र काय येणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र काय येणार आहे, वाक्याची सुरुवात कशाने करायची, कर्माने करायची. घेतलं. त्याच्यानंतर कर्मानुसार काय घ्यायचंय, कर्मानुसार आपल्याला काय घ्यायचंय, वॉज ऑब्लिक वियर घ्यायचंय. वॉज ऑब्लिक वियर. आता काय घ्यायचं आपल्याला, क्रियापदाचे तिसरे रूप. आता काय घ्यायचं आपल्याला, क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर काय घ्यायचं आता आपल्याला, बाय घ्यायचं. काय घ्यायचं आता आपल्याला, बाय घ्यायचं. आता काय घ्यायचं आपल्याला, सब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे कर्ता घ्यायचा. हे झाली रचना. तर आपल्याला याच्यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सुद्धा सोडवता येतात. या सूत्रानुसार व्हॉइसला प्रत्येक, म्हणजे बघा व्हॉइसला प्रत्येक ह्याच्यावरती सूत्र आहेत आणि त्या सूत्रानुसार आपल्याला काय करतात, सहजपणे उदाहरणे सोडवता येतात. आता बघा जसं की पण वाक्यामध्ये मी जसं काल बोललो होतो की वाक्यामध्ये आपल्याला वाक्याची फोड करण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे, वाक्यामधला कर्ता, क्रियापद आणि कर्म हे ओळखता आलं पाहिजे.
काय करता ओळखता आलं पाहिजे, आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे, आपल्याला सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, आपल्याला काय ओळखता आला पाहिजे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे, क्रियापद. काय ओळखता आलं पाहिजे, क्रियापद, त्याला वर्ब आपण म्हणू, वर्ब आपल्याला ओळखता आलं पाहिजे. 3 नंबरला आपल्याला कर्म ओळखता आलं पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, तरच आपल्याला काय होतो, ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करता येतो. आता मी वारंवार नेहमी म्हणतो, काय विचारायचंय वाक्यामध्ये बघा, लक्षात ठेवा. तर आपल्याला बघा, वाक्याचा कर्ता, क्रियापद आणि कर्म ओळखायचं कसं, तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ओळखता येतं. तर बघा, एक उदाहरण वाक्य पाहू आणि आपण त्याच्यातून काय पाहू, तर आपल्याला त्याच्यानुसार काय करता येईल, तर आपल्याला सहजपणे आपल्याला कर्ता, क्रियापद. उदाहरण एक पहा बघा, आय गेव बघा, हिम अ पेन. बघा, आता बघा इथे बघा, आता हे मी वाक्य दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आय गेव हिम अ पेन, हे वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्यात मला काय करायचंय, कर्ता म्हणजे मला काय करायचंय, सब्जेक्ट शोधायचा आहे. त्यासाठी मला काय, सब्जेक्ट शोधण्यासाठी मला काय, कशाने प्रश्न विचारावा लागेल, पुणे प्रश्न विचारावा लागेल. मला त्याचबरोबर माझं जे ऑब्जेक्ट आहे ते मला शोधायचंय. त्याच्यासाठी मला कशाने प्रश्न विचारावा लागेल, मला व्हॉटने प्रश्न विचारावा लागेल. परत बघा, काही वाक्यामध्ये 2 कर्म असतात, त्या वाक्यांना द्विकर्म असतं असे म्हणतात. व्हॉटने बघा, म्हणजेच काय असे म्हणू, याला कोण म्हणू आपण, आणि बघा कोण म्हणू, याला काय म्हणू, कोण म्हणू. तर इथे पहा, जसं आता बघा, आणि त्याचबरोबर आता हुमने जर असा प्रश्न विचारला, कोणाला असा जर प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर काय येतं, ह्याचं उत्तर काय येतं बघा, ह्याचं व्हॉटचं उत्तर येतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणायचं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हुमचं उत्तर काय येतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय येतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं बघा, आता हे वाक्य दिलेलं आहे मी, या वाक्यामध्ये तुम्हाला अतिशय सहजपणे हे कर्ता, क्रियापद मी शोधून दाखवतो. वाक्याला कोण हा प्रश्न बघा, म्हणजे वाक्यातील क्रियापदाला जर विचारलं प्रश्न, कोण, आता बघा, आय गेव हिम अ पेन, म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी काय केलं, त्याला एक पेन दिला, मी त्याला एक पेन दिला. बरोबर आहे का. आता बघा, कोणाला दिला म्हणजे कोणाला विचारलं किंवा कोण, तर याचा उत्तर येतं सब्जेक्ट. आता बघा, काय दिलं, कायचं उत्तर येतं, तिथं कायचं उत्तर येतं, काय येतं, पेन. हे काय, ऑब्जेक्ट आहे, पण कसला ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी वस्तू असतं किंवा निर्जीव घटक असतो, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी काय असतं, व्यक्ती हे असते. लक्षात ठेवा. आलं आपल्याला, कायचं उत्तर काय मिळालं, पेन मिळालं. आता बघा, कोणाला दिला, त्याला दिला, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता ज्या ह्याच्यानुसार काय होते, देण्याची क्रिया झाली, म्हणजे इथं क्रिया होते, ऍक्शन. तर यामध्ये आता बघा, गिवचं दुसरं V2 फॉर्म, हा V2 आहे, इथे V2 हा काय झाला, इथला आपला क्रियापद झाला. तर बघा, आता हे ओळखलं आपण, तर आपल्याला इथे सहजपणे काय करता येईल, सहजपणे याचा आन्सर सुद्धा काढायला येईल. सहजपणे आन्सर म्हणजे बघा, याचा आन्सर काय येणार आहे, याचा आन्सर काय येणार आहे, बघा आन्सर काय येणार आहे, दोन्ही पद्धतीनं. आता तिकडे पण आपल्याला पाहिजे काय, सुरुवातीला तर बघा, सुरुवातीला काय करणार आहेत आपण काय करणार आहेत, पेन. त्याच्या बरोबर आहे का, आपला पेन हा सिंग्युलर. बघा, आपला हा पेन कसा आहे, इथं बघा, कर्म जे आहे ते सिंग्युलर आहे, त्यामुळे त्यासाठी आपलं काय घेणार आहेत, वॉज घेणार आहेत. काय आपण घेणार आहेत, वॉज घेणार आहेत. त्याच्यानंतर वॉज घेतला, आता क्रियापदाचं तिसरं रूप, वॉज किंवा विअर किंवा वॉज, यापैकी कुठलाही एचवी म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब, याच्यापैकी वॉज घेतला. आता काय करायचं आपल्याला, क्रियापदाचं तिसरं रूप, गेव, गिवन. बरोबर आहे का. आता इथे एक लक्षात ठेवा, हे द्विकर्मचं वाक्य असल्यामुळे आता आपल्याला काय करायचंय, हे टू लावून, इथे टू घेऊन काय करायचंय, ही जी आपली जी ऑब्जेक्टिव्ह केस किंवा हे जे आपलं इनडायरेक्ट जे कर्म आहे ते डायरेक्ट घ्यायचंय हिम, आणि त्याच्यानंतर घ्यायचंय बाय, आणि त्याच्यानंतर कर्त्याची द्वितीया काय होणार आहे, मी. म्हणून वाक्य काय झालं बघा, म्हणजे आन्सर काय झालं, अ पेन वॉज गिवन टू हिम बाय मी. आता बघा, ह्याच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट न सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. म्हणजे कसं बघा, उदाहरणार्थ
आता बघा सुरुवातीला आपण डायरेक्ट घेतलंय. आता बघा हिंची प्रथम आता ती इथे काय दिलेली आहे, इथे ऑब्जेक्टिव्ह केस दिलेली आहे. तर आपण काय करू आता याची सब्जेक्टिव्ह केस करू. सब्जेक्टिव्ह केस करण्यासाठी इथे काय हिची प्रथम काय होणार आहे ही होणार आहे हिंच. इथे ही झालं त्याच्यासाठी पुन्हा नंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज येणार आहे. कारण ही काय आहे बघा सिंग्युलर थर्ड पर्सन आहे त्याच्यासाठी वॉज. त्याच्यानंतर क्रियापदाचं काय घ्यायचंय तिसरं रूप घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते डायरेक्ट जसाला तसं उचलायचंय. त्याच्यानंतर बाय घ्यायचंय आणि काय घ्यायचंय आईची इथे कर्ता जो आहे त्याची प्रथमा जर असेल तर ते द्वितीय. हे झालं द्विकर्माचं. पण आपल्याला अशा पण प्रकारचे वाक्य सोडवता आले पाहिजे जे म्हणजे परीक्षेमध्ये येतात. हे दोन्ही पद्धतीनं जर वाक्य पाहिले तर हे दोन्ही पद्धतीनं वाक्य बरोबर आहेत. जर ज्या प्रश्नाचं उत्तर जर काय येत असेल तेच कर्म असतं. जर कोठे वगैरे असं येत असेल तर तो काय असते एखाद्या वाक्यामध्ये वगैरे काय होऊ शकते ते क्रियाविशेषण वगैरे होऊ शकते. उदाहरणार्थ आता असं जर वाक्य केलं उदाहरणार्थ असं एखादं वाक्य दिलं काय दिलं आय वेंट टू स्कूल असं जर एखादं वाक्य असेल आय वेंट टू स्कूल. आता बघा आपल्याला इथं वाटतो बघा आपण जर वाक्याला जर प्रश्न विचारला काय तर कायचं उत्तर आपल्याला इथं स्कूल मिळतच नाही. बघा त्याची जाण्याची क्रिया आहे कुठे शाळेमध्ये. इथे इथे काय होतं कोठे होते म्हणून हे इथे स्कूल हे जे स्कूल आहे ते इथे ऑब्जेक्ट होत नाही. हा काय होतो ऍडवर्ब होतो. काय होतं ऍडवर्ब होतं. कशाचं ऍडवर्ब होतं तर इथे बघा ऍडवर्ब होतं म्हणजे कशाचं ऍडवर्ब होतं म्हणजे काय वेळेस प्रिपोजिशनल ऍडवर्ब होतात काय म्हणजे क्रिया विशेषण. इथे क्रिया प्लेस आहे इथे लक्षात ठेवा. म्हणून इथे हे या अशा वाक्याचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. जर कायचं जर उत्तर मिळत नसेल किंवा जर आपल्याला कर्म किंवा हुमने जर प्रश्न विचारला असता तर आपल्याला जर त्याचं उत्तर मिळत नसेल तर त्याचं काय ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. जसं की तुम्हाला आणखीन एका उदाहरणामध्ये सांगतो. आता बघा हे उदाहरण पहा. काय आहे उदाहरण काय आहे तर उदाहरण पहा. आता बघा मी काय बोललो बघा शी काय टोल्ड अस. बघा या वाक्याचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस होतो. बघा म्हणजे काय इथे बघा वॉटनं प्रश्न विचारा कायचं उत्तर इथे मिळत नाही. कायचं उत्तर आपल्याला इथे मिळत नाही. पण बघा शी टोल्ड अस म्हणजे बघा तिने काय बघा टोल्ड अस काय टोल्ड सांगितले आम्हाला कोणालाच उत्तर काय अस आम्हाला कोणाला विचारलं. आता इथे जर आपण एक आम्हाला जर म्हणजे लक्षात घ्या कोणाला पहिल्यांदा जर प्रश्न विचारला आपण इथे जर कोणाला प्रश्न विचारला असता याचं उत्तर काय मिळतं आम्हाला. काय विचारतो आम्हाला. म्हणून या वाक्यामध्ये हा करता क्रिया करणार V2 आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कसलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे म्हणून याचा सुद्धा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह. असची प्रथमा काय होणार आहे बी. पास्ट टेन्स असल्यामुळे काय होणार आहे बियर आणि त्याच्यानंतर काय होणार आहे टोल्ड बी 2 आणि 3 सारखाच आहे. त्याच्यानंतर बाय आणि शी ची द्वितीय काय होणार आहे हर. म्हणजे काय एक तर वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म असावे लागेल नाहीतर वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म असावे लागेल. त्यावेळेस ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस हा होतो. मग काळ कुठलाही असो किंवा त्याचं उत्तर जर कोठे येत असेल तर तशा वाक्याचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस वगैरे होत नाही. आता आपण काय करणार आहोत आणखीन असे बरेचसे उदाहरण आपण पाहणार आहोत. इथे बघा जसं की आता आपण इथे उदाहरण पाहणार आहोत. या उदाहरणामध्ये बघा इथे आपल्याला काही उदाहरणं दिलेले आहेत. काय उदाहरणं दिलेले आहेत बघा. आता इथे त्यांनी आपल्याला पुढे एक पेज वरती काय आपल्याला उदाहरणं दिलेले आहेत तर त्या पेज वरती सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत उदाहरणं पाहायचे आहेत. बघा आता जसं की काय म्हटलंय बघा इथे सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करणे जसं की मी सूत्र मांडलेलं आहे ते द्विकर्माचं आता मी इतके वेळ बोललो. आता बघा म्हणजे वाक्यामध्ये जर फक्त एक कर्म असेल किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर त्या वाक्याचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करणे. उदाहरणार्थ आता बघा इथे काय म्हटलंय राम एट
अँड ऍपल. बघा काय याचा अर्थ, बघा या वाक्याचा अर्थ काय बघा, रामने सफरचंद खाल्ले. रामने सफरचंद खाल्ले. बघा या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे बघा या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर या वाक्याला काय जर प्रश्न विचारला असता तर त्याचं उत्तर बघा अन ऍपल हे येतं. बघा इथे जर आपण वाक्याला व्हॉटने जर प्रश्न विचारला कायचं उत्तर बघा. आता बघा इथे बघा राम बघा काय खाल्ले. बघा काय खाल्ले, अन ऍपल ऑब्जेक्ट आहे. अँड बघा कायचं उत्तर काय आलंय, बघा अन ऍपल आलं. बघा आता काय इथे खाणारा कोण, आता जर हु ने प्रश्न विचारला कोण तर त्याचं उत्तर काय येतं, राम सब्जेक्ट. खाण्याची क्रिया आहे, भले ती पास्ट मधली आहे म्हणून V2 हा, म्हणून ह्याचं आपण जसं की स्ट्रक्चर दिलं होतं S प्लस V2 प्लस O आलं. आता आपल्याला उत्तर काढायचं याचं, म्हणजे बघा वाक्यात भला पास्ट टेन्स आहे पण पास्ट टेन्स मध्ये त्याचा काळ न बदलू देता बोलणं म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करणं होय. तर आता बघा सुरुवातीला जसं की कर्माने सुरुवात करावी, आपलं कर्म आहे अन ऍपल. का अन ऍपल आलं, का आलं नाही, कारण ज्या अक्षराची सुरुवात होते आणि त्याचा साऊंड सुद्धा त्यासारखा प्रोड्यूस होतो म्हणून त्यापूर्वी आपण काय वापरतो अँड, म्हणून इथे आलं अँड. बघा हे सिंगुलर आहे त्यामुळे काय, सिंगुलर म्हणजे काय एक वचनी आहे आणि एक वचनी नाही, त्यामुळे आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब काय आला, वॉज आला. त्याच्यानंतर एट आणि इटन हा V3 आला. त्याच्यानंतर बाय, जसं की मी इथे सूत्रामध्ये लिहून दिलं होतं बाय, आणि राम कुठल्याही व्यक्तीचं वगैरे नाव असेल तर ते तशाला तसं येतं. म्हणजे बघा हे झालं आपलं वाक्याचा दोन्ही पद्धतीने अर्थ बदललेला नाही. म्हणजे रामने सफरचंद खाल्ले, सफरचंद बघा आता इथे बोलत असताना काय बघा, आता सुरुवातीला सफरचंद आले, सफरचंद रामाकडून खाल्ले गेले. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये काळ बदललेला नाही, फक्त बोलण्याची शैली बदललेली आहे. म्हणजे सांगण्याची फक्त जी कला आहे ती वेगळी आहे, फक्त वाक्याचा अर्थ तो बदलत नाही, मूळ अर्थ बदलत नाही. वाक्य दुसरं पाहूया. वाक्य दुसऱ्यामध्ये बघा काय दिले, बघा शी रोट अ लेटर. बघा इथे पण प्रश्न विचारा, जर व्हॉटने प्रश्न विचारला असता बघा शी काय लिहिते, बघा तिने काय लिहिले याचं उत्तर येतं अ लेटर, सिंगुलर आहे. बघा कोण लिहिते, ती लिहिते म्हणून येतं बघा सब्जेक्ट, हे आलं ऑब्जेक्ट. आता हे मधली जी ऍक्शन आहे पास्टची आहे, V2 आहे, म्हणून बघा जर आपण जर वाक्याला विचारलं काय लिहिते तर अ लिटर लिहिते, कोण लिहिते तर ती लिहिते. बघा तिने पत्र लिहिले पास्ट मध्ये, आणि हेच जर प्रेझेंट मध्ये असतं, हेच वाक्य हे जर माझं प्रेझेंट मध्ये असतं, समजा माझं वाक्य हे जर प्रेझेंट असतं काय असतं, शी राईट्स. काय असतं, शी राईट्स अ लेटर. ह्या काय असतं, शी राईट्स अ लेटर. या वाक्याचा अर्थ काय झाला असता, ती पत्र लिहिते. आता हे पास्ट असल्यामुळे इथं ले आलं, म्हणजे काय तिने पत्र लिहिले. बघा जसं की आपण पाहिलं काय शी रोट अ लेटर, तिने पत्र लिहिले, बरोबर आहे. तर आता बघा या वाक्याला जर आपण कायने प्रश्न विचारला असता, म्हणजे कायने जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, व्हॉटने जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय मिळणार आहे, अ लेटर, बरोबर आहे का. बघा त्याला जर हुने प्रश्न विचारला असता तर आपल्याला काय मिळतोय, सब्जेक्ट. आपला सब्जेक्ट कोण आहे, शी, बरोबर आहे का. ऍक्शन कृती ही काय, रोट आहे, म्हणून बघा जसं की आपण सूत्र दिलेलं होतं, वाक्याची सुरुवात कशी करायची, अ लेटर. आता बघा अ लेटर काय सिंगुलर आहे, कर्म आहे पण सिंगुलर मध्ये आहे, त्यामुळे तिथे काय घ्यायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि बाय हर आलं का हे उत्तर. अशा प्रकारे काय करायचे आपल्याला, आणखीन भरपूर अशी वाक्य आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आता बघा पुढलं वाक्य घेऊया. बघा पुढलं वाक्य काय, बघा पुढलं वाक्य काय दिलेलं आहे आपलं, बघा इथे काय दिलंय त्याने वाक्य, बघा दे बिल्ड अ हाऊस. काय बघा इथे तरी बघा आणखी बघा, हे दे बिल्ड अ हाऊस, काय दे बिल्ड अ हाऊस आहे, म्हणजे बघा त्यांनी घर बांधले. काय केले, त्यांनी घर बांधले. तर या वाक्यामध्ये बघा काय बांधले असा जर प्रश्न केला काय, तर याचं उत्तर काय येणार आहे, अ हाऊस, ऑब्जेक्ट. बघा आता बघा कोण आहे, क्रियापदाला जर प्रश्न कोण विचारला, दे, बरोबर आहे का, त्यांनी, हे काय सब्जेक्ट आहे, क्रिया आहे बांधण्याची V2 आहे,
त्यामुळे बघा वाक्याची पुन्हा इथे बघा सिंगुलर असल्यामुळे हाऊस कर्म, त्याच्यानंतर त्याला सहाय्यकारी क्रियापद वॉज, त्याच्यानंतर बिल्ड बिल्ड पहिलं काय बिल्ड, काय बिल्ड, पुन्हा काय बिल्ड, लक्षात घ्या V3 सुद्धा त्याचा काय बिल्ड, पुन्हा बाय, आणि हे आपलं काय दे हे प्रोनाउन आहे, त्याची काय होणार आहे प्रथमा विभक्तीची द्वितीय म्हणजे सब्जेक्टिव्ह केसची ऑब्जेक्टिव्ह केस होणार आहे. म्हणजे बघा वाक्याचा अर्थ बदलला का नाही, त्यांनी घर बांधले, घर त्यांच्याकडून बांधले गेले, पास्ट मध्येच बोलले गेले म्हणजे पास्ट मधलीच क्रिया झालेली. तिथे आता पूर्ण परफेक्ट पास्ट मध्ये बोललेलं नाही किंवा प्रेझेंट मध्ये बोललेलं नाही, याचा अर्थ त्याच अर्थाने ले या अर्थाने लक्षात ठेवा. पुढे आणखीन उदाहरण काही पाहूया. म्हणजे बघा पुढे आणखीन उदाहरण पाहूया. बघा इथे पण बघा ही इथं असं क्लीन नाही म्हणायचं, क्लीन काय म्हणायचं, क्लीन द रूम. आता बघा इथं काय झालं, इथे आर्टिकल आलाय द रूम आहे म्हणजे फिक्स इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काय केलं बघा त्याने किंवा त्याने खोली साफ केली म्हणजे फिक्स, त्याने खोली साफ केली. बघा म्हणजे काय साफ केली तर काय येणार आपल्याला द रूम, बरोबर आहे का, द रूम. बघा करणारा कोण आहे, तो आहे म्हणजे त्याने. तर पास्ट म्हणजे बघा प्रेझेंट मध्ये असतं तर येतं तो होतं, आणि पास्ट मध्ये असल्यामुळे त्याने, कारण ली लागल्यामुळे याचा अर्थ काय झाला त्याने, लक्ष द्या. आता क्लीन बरोबर आहे का. आता बघा हा करता क्रियापदाचं दुसरं रूप आणि द रूम हे काय झालं, हे झालं कर्म. तर वाक्याची सुरुवात कशाने केली, कर्मानं द रूम वॉज. आता इथे रूम्स वगैरे आणि किंवा प्लुरल अनेक वचनात आहे का नाही, त्याचं क्लीन बाय हिची द्वितीया हिम. अशाच प्रकारे म्हणजे बघा ह्या वाक्याचा सुद्धा अर्थ काय झाला, खोली त्यांच्याकडून साफ केली गेली. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला का, मूळ अर्थ बदलला नाही. आता बघा पुढलं एक वाक्य आहे काय बघा, इथे बघा वी वॉच्ड नाही म्हणायचं, वी वॉच्ड अ मूवी. इथे बघा ह्या वाक्यामध्ये वी वॉच्ड अ मूवी. इथे बघा आता इथे जर आपण त्याच्यानंतर जर दुसरं पाहिलं म्हणजे याचं जर उत्तर पाहिलं तर बघा आपल्याला काय मिळतंय, आम्ही एक चित्रपट पाहिला. आम्ही एक चित्रपट पाहिला. बघा काय येणार आहे, म्हणजे बघा आता बघा आपण काय पाहिला प्रश्न जर विचारला असता बघा याचं उत्तर बघा काय पाहिला, तर बघा इथे बघा काय याचं उत्तर बघा काय पाहिला, अ मूवी. व्हॉट ऑब्जेक्ट आलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे का. काय सिंगुलर असल्यामुळे वॉच, त्याच्यानंतर वॉच तिसरं रूप आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे बाय, आणि वीची द्वितीया काय होती अस, बरोबर आहे का. ही द्वितीया म्हणून काय चित्रपट आमच्याकडून पाहिला गेला.